मी एक सुशिक्षित अशी स्त्री आहे. कारण एम-ए, बी-एड झालेलं आहे माझं. त्यामुळे आणि माझे पती स्वतः नगराध्यक्ष राहिलेले आहेत. मी त्यांचा कारभार अतिशय म्हणजे जवळून पाहिलेला आहे आणि एक प्रकारची निर्णय क्षमता शिक्षणामुळे प्राप्त होत असते माणसाला आणि ती निश्चितच माझ्यामध्ये आहे, असं मला वाटतं. मी एक रबरी शिक्का बनून नाही राहणार. मी स्वतः माझे निर्णय मी स्वतः घेणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या. त्यातली महत्त्वाची नगर परिषद बीड आणि दुसरी म्हणजे परळी. कारण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे दोघंही मुंडे बहीण भाऊ या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत. कारण 15 वर्षानंतर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येतात. विशेषतः पाहायला गेलं तर महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी माझ्यासोबत आहेत. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मला नगराध्यक्ष पदासाठी तिकीट दिले गेलेले आहे. त्याबद्दल मी आमचे सन्माननीय माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब व नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते. तसेच सर्व वरिष्ठ नेतेगण, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे व इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करते. तुम्ही पाहायला गेलं तर आता निवडणुकींचा धामधूम सुरू झाली, प्रचार सुरू झालाय, तुम्ही गाठीभेटी घेताय मतदाराला, कशा पद्धतीने आश्वासित करता, तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? नाही, रिस्पॉन्स खूप चांगला आहे सगळ्यांचा आणि गाठीभेटींमध्ये पण खूप असं पॉझिटिव्ह लोकांकडनं येत आहे. कारण त्यांनी या आधी सुद्धा पाहिलेलं आहे की माझे पती स्वतः नगराध्यक्ष असताना त्यांनी कशा पद्धतीनं संपूर्ण शहराचा, नगरपालिकेचा कारभार हाताळलेला आहे. त्यामुळे एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण संपूर्ण शहरामध्ये पाहायला भेटत आहे. आता निवडणुका लागल्यात, जाहीरनामा देखील पुढे येतो. तुम्ही परळीकरांसाठी काय करणार आहेत का? तुमच्या समोर काय विजन आहे? खरं तर आत्ताच एवढी मोठमोठी आश्वासनं देणं मला योग्य वाटत नाहीये. पण तरीही ज्या मूलभूत सोयी सुविधा असतात त्या परिपूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि नगर परिषद ही शहराची एक मध्यवर्ती संस्था असते. त्यामुळे नागरिकांशी थेट संवाद साधणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं व पारदर्शक आणि जबाबदार असं प्रशासन त्यांना देणं हे महत्त्वपूर्ण वाटते. आता एकंदरीत पाहायला गेलं तर माझा शेवटचा प्रश्न असणार आहे. कारण महिला निवडून येतात, महिलांना जागा मिळालेली आहे, मात्र त्यांचे कारभार पाहण्याचं वेगळंच चित्र बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. तुमचं कसं असणार आहे नेमकी? मी एक सुशिक्षित अशी स्त्री आहे. कारण एम-ए, बी-एड झालेलं आहे माझं. त्यामुळे आणि माझे पती स्वतः नगराध्यक्ष राहिलेले आहेत. मी त्यांचा कारभार अतिशय म्हणजे जवळून पाहिलेला आहे की त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे, त्यांची धडपड कशी आहे, समाजाचे समस्या सोडवण्यासाठीची त्यांची तळमळ असेल किंवा त्यांचं समर्पण असेल त्यांच्या कामाप्रती असणारं, ते मी खूप जवळून अनुभवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं काम पुढं मी स्वतः करणार आहे. आणि एक प्रकारची निर्णय क्षमता शिक्षणामुळे प्राप्त होत असते माणसाला आणि ती निश्चितच माझ्यामध्ये आहे, असं मला वाटतं. मी एक रबरी शिक्का बनून नाही राहणार. मी स्वतः माझे निर्णय मी स्वतः घेणार आहे आणि सतत नगरपालिकेचा कारभार करत असताना लोकहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः घेईन. काय आता निवडणूक लागली आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, काय आव्हान वाटतायत काही? नाही, आव्हान तर असतातच. प्रत्येकाची प्रबळ इच्छा असते आणि ही लोकशाही आहे. प्रत्येक जण उभा राहणार आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्या गोष्टीचं. त्या दृष्टीनं म्हणजे काही आव्हान आहेत समोर, करूयात. पण सध्या ताई साहेब आणि आपले साहेब दोन्हीच पाठीशी असल्यामुळे काही म्हणजे तेवढं अडचण वाटत नाहीये. नक्कीच जनतेने मला कौल दिला तर नक्कीच माझा विजय होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. विशेषतः पाहायला गेलं तर मी रबरी शिक्का म्हणून इथं काम बघणार नाही, तर मी स्वतः काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण राज्यामध्ये महिलांना जागा सोडतात, निवडून येतात, मात्र त्यांचा कारभार पती बघतात असा आरोप प्रत्यारोप वारंवार झाला. मात्र परळीमध्ये असं होणार नाही त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. नक्कीच मला परळीची जनता आशीर्वाद देईल असं देखील आश्वासन त्यांनी व्यक्त केलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, परळी, बीड.